प्रसूतीसाठी तिने 6 किलोमीटर पायपीट केली, पण ती व्यर्थ ठरली. आधी बाळाचा जीव गेला आणि काही वेळातच आईचाही अंत झाला. ही धक्कादायक घटना आहे गडचिरोलीतील. आशा संतोष किरंगा, वय 24 वर्ष, राहणार आलदंडी टोला, तालुका एटापल्ली, असं या मृत मातेचं नाव. आशा ही 9 महिन्यांची गर्भवती होती. ज्या गावात ती राहत होती तिथं वैद्यकीय सुविधा नसल्यामुळं तिनं प्रसूतीसाठी जंगल मार्गाने पतीसोबत बहिणीच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. 1 जानेवारीला तब्बल 6 किलोमीटर पायपीट करून अखेर आशा बहिणीच्या पेठा या गावात पोहोचली. 2 जानेवारीला मध्यरात्री तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. रुग्णवाहिकेतून हेड्री म्हणजेच तालुका एटापल्ली येथील हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण आधी बाळ गेलं आणि त्यानंतर काही वेळातच आशाने देखील प्राण सोडले. ही हृदयद्रावक घटना 2 जानेवारीला घडली. दरम्यान एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याऐवजी या मायलेकरांचे मृतदेह अहेरीला पाठवण्यात आले. त्यामुळे मृत्यूनंतर देखील या मायलेकरांची फरफट सुरूच होती. त्यामुळे देखील संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान या सगळ्या घटनेवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पहा. एटापल्ली तालुक्यातील माता मृत्यू प्रकरणी जी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे, त्यामध्ये आशा संतोष किरंगा या मातेचा मृत्यू झालेला होता 1 तारखेला. या मातेची गरोदरपूर्ण प्रसूतीपूर्ण नोंदणी झालेली होती. त्यांना जे रक्त तपासणी त्यानंतर त्याच्या गोळ्या या सर्व देण्यात आलेल्या होत्या. 16 ऑगस्ट, 12 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 7 नोव्हेंबर, 12 डिसेंबर यावेळेस त्यांच्या जे काही प्रसूतीपूर्व पूर्ण तपासण्या करण्यात आलेल्या होत्या. 1 तारखेला आलदंडी टोला या ठिकाणाहून ही माता त्यांचे नातेवाईक म्हणजे बहिणीकडे पेठा या ठिकाणी गेलेले होते. त्या ठिकाणी सायंकाळी जेवण वगैरे करून ते घरी आराम करत होते. परंतु रात्री 1-2च्या दरम्यान अचानक त्यांना काही त्रास होऊ लागला, म्हणून त्यांनी पेठा या ठिकाणच्या आशांशी संपर्क केला. आशांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून त्यांना हेड्री येथील रुग्णालयात भरती केले. परंतु उपचारादरम्यान सदरील मातेचा मृत्यू झालेला आहे. आशा हे फक्त एक उदाहरण आहे. गडचिरोलीतील अशी कितीतरी लहान लहान गावं आजही सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये अनेक वर्ष मागे आहेत. रस्ते, पाणी, रुग्णालय, शाळा असे कितीतरी प्रश्न या भागांमध्ये आवासून उभे आहेत. या सुविधांचा अभाव आणि त्यातून इथल्या गावकऱ्यांना करावी लागणारी पायपीट आणि या सगळ्यांमुळे हे गावकरी मरणाच्या दारात ओढले जातात. या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.